अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाणगापूरमध्ये सिल्वर प्ले बटनचं ओपनिंग झाल्यानंतर आज अक्कलकोटमध्ये सिल्वर प्ले बटनचं ओपनिंग करण्यासाठी आलो होतो. खूप छान वाटतंय. अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ महाराजांची आपल्याला पूर्ण माहिती भेटेल. अक्कलकोटमध्ये आलो, मनाला खूप छान वाटत होतं. एक सबस्क्रायबर होते, जवळ आले आणि फोटो काढण्यासाठी म्हणत होते. एक हा पहिलाच सुखद धक्का होता आणि जे घाबरत होते येण्यासाठी, पण मी म्हटलं ताई या, तुम्ही काढू शकता फोटो. तर मी फोटो काढले माझ्यासोबत. गाणगापूरमध्ये पण खूप जण आले होते भेटायला. आता आपण महाराजांकडे जाऊया. अक्कलकोट हे माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि अक्कलकोटमध्ये महाराजांची जी सेवा आहे, पण जसं गाणगापूरमध्ये ओपनिंग केलं होतं तसं लहान मुलांच्या हाताने जर जमलं तर महाराजांच्या चरणी हे जे सिल्वर प्ले बटन आहे ते महाराजांच्या चरणी ठेवायचं आहे. म्हणजे जे 1,00,000 लोक आहे ते महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचे आहे आणि महाराजांना एकच विनंती करायची आहे की अशीच सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या, कारण की करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी आई ठाई वार्ता मी पणाची नसे. आपण कोण नाही, आपण शून्य आहोत. खूप गर्दी होती. आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो. तिथलचे गुरुजी पण ओळखीचे आहेत. दुसऱ्या रस्त्याने आम्ही गेलो आणि महाराजांच्या चरणावर सिल्वर प्ले बटन ठेवायचं आहे. खूप आनंद होता, कारण की ह्या युट्यूब जे सुरू केलं पहिल्यांदा, त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी टाकणार आहे. 0 सबस्क्रायबर ते मी युट्यूब मध्ये कसा आलो, खूप जणांच्या धमक्या पण मला आलेले आहे, खूप जणांचे कॉल पण मला आलेले आहे, चांगले वाईट खूप अनुभव आलेले. तो सेपरेट व्हिडिओ करणार आहे. पण अक्कलकोटमध्ये मला खूप आनंद वाटला. ती परम पावन भूमी आहे आणि महाराज साक्षात आहे. अक्कलकोटमध्ये महाराज साक्षात आहेतच. मन खूप शांत होतं. आपण जसं आईला भेटतो, कारण की श्री स्वामी समर्थ महाराज माझे आई वडील बंधू सखा सर्वस्व आहे. कारण की मी जे सध्या आज आहे ते फक्त महाराजांमुळे. महाराजांना विनंती केली, महाराज हे जे सिल्वर प्ले बटन आहे, एवढे जे 1,00,000 सबस्क्रायबर जे आहे हे तुमच्या चरणावर ठेवायचे. मला मी विनंती केली आणि पुढे जरी 10,00,000 जरी झाले, 50,00,000 1 कोटी कितीही झाले, ते तुमच्या चरणाजवळ ठेवायचे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराजांची सेवा पोहोचवायची आहे. जास्तीत जास्त लोकांना महाराजांची गोडी लागावी हीच इच्छा आहे. म्हणून मी सिल्वर प्ले बटन त्याचं कव्हर काढलं. खूप गर्दी होती. तिथे एक दादा होते, त्यांना दिलं मी, आतमध्ये ठेवा महाराजांना. त्यांनी ठेवलं आतमध्ये. त्यांनी मग हार घातला आणि जो प्रसाद आहे महाराजांचा तो त्यांनी दिला. खूप मनामध्ये एक प्रकारचा आनंद होता की आपण काही अचीव नाही, अचीव म्हणण्यापेक्षा मन शांत होतं. कारण की महाराजांच्या ठिकाणी येण्यासाठी पण महाराजांची इच्छा पाहिजे, कोणी जाऊ शकत नाही. हे लहान लहान मुलांच्या हाताने जो ओपनिंग आहे ते पण केलं, लहान मुलांच्या हातामध्ये दिलं. कारण की शेवटी देव हा लहान मुलामध्येच आहे. गाणगापूरमध्ये पण मला लहान लहान मुलं भेटले होते दत्त महाराजाच्या रूपात. अक्कलकोटमध्ये पण भेटले लहान लहान मुलं आणि खूप छान वाटलं, कारण की यांच्यामध्येच देव आहे. खूप जण विचारत होते कोणतं चॅनल आहे, काय आहे. भारी वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि लहान मुलामध्येच महाराज आपल्या सोबत आहेत असं मला वाटत होतं. आणि महाराज सोबत आहे. महाराजांनी असं सांगितलं की अजून चांगले व्हिडिओ, अजून नवीन व्हिडिओ, अजून लोकांच्या मनातली भीती दूर करावी, असा आशीर्वादच महाराजांनी मला दिला होता. मन खूप म्हणजे आनंद होता. आता तिथं एक गुरुजी आहे, त्या गुरुजींची आपण आता भेट घेऊया. त्यांना पण जे युट्यूबचं जे आहे सिल्वर प्ले बटन आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं घडलं हे महाराजांमुळे आहे. हा इथपर्यंत मी जे आलेलो आहे, जे खूप जण ओळखता, महाराजांमुळे ओळखता. मी शून्य आहे. हे गुरुजी आहे, गुरुजी सर्वांना माहिती असेल. हे पूजा करता, आरती करता तिथं. त्यांना मी युट्यूबचं आपलं नाव सांगितलं. ते म्हणे कोणतं चॅनल आहे, काय आहे. ते म्हणे मी अवश्य बघेल.
त्यांना पण आनंद वाटला की महाराजांमुळं हे जे आहे, मी त्यांना म्हटलं हे सगळं महाराजांमुळं आहे, मी शून्य आहे, मला अक्कल नाही, मला काही समजत नाही, महाराज जशी बुद्धी देता तसं मी करतो असं त्यांना मी सांगितलं. ते पण म्हटले खूप छान आहे, आशीर्वाद असं सांगितलं त्यांनी. आणि न घाबरता तुम्ही कंटिन्यू करत राहावं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हे हे जे गुरुजी आहे, महाराजांची पूजा अर्चा असेल, अभिषेक असेल, हे सगळं कंटिन्यू करतात आणि हे महाराजांच्या जवळ असतात. म्हणून मला पण खूप आनंद झाला. आणि आता पुढं इथं अक्कलकोटमध्ये नवीन महाराजांची जी फ्रेम आहे ती ठेवलेली आहे, तिथं फोटो काढत होतो. खूप जण फोटो काढत होते, युट्यूबच्या चॅनलचं नाव विचारत होते. तुम्ही पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. तुमच्या जवळ रिलेटिव्ह असेल, कोणी असेल, मंदिर असेल, मठ असेल, केंद्र असेल, सगळ्यांना सांगा युट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णी म्हणून. त्याच्यावर आपल्याला गुरुचरित्राची माहिती, नवनाथ पारायण माहिती, सगळी माहिती भेटेल. मनामध्ये एक प्रकारचा आनंद होता, आणि मी आतापर्यंत खूप जणांना सिल्वर प्ले बटनचं ओपनिंग करताना बघितलं होतं, पण मी एकदा ठरवलं होतं की जेव्हा कधी माझं सिल्वर प्ले बटन येईल, सिल्वर प्ले बटन, गोल्डन प्ले काही असेल, ते अक्कलकोट, गाणगापूर इथंच ओपनिंग करायचं आणि महाराजांच्या चरणावर ठेवायचं. त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नाही. खूप सेवेकरी येऊन भेटत होते, खूप जण बोलत होते. खूप छान वाटत होतं. आणि ह्या सेवेकऱ्यामध्येच मी महाराजांना बघतोय. हे सगळे सेवेकरी म्हणजे माझ्यासाठी महाराज आहे, कारण की यांच्या मुखातूनच महाराज बोलत असतात. लोकांना समजून सांगत होतो की कोणतं चॅनल आहे, काय आहे. कारण की महाराजांचा प्रचार करण्यासाठी आपण एवढी आपली कुवत नाही, माझी तर एवढी कुवत नाही, माझी एवढी अवकात नाहीये. पण जेवढं महाराजांनी सांगितलं तेवढी सेवा, तेवढे व्हिडिओ आपण लाईव्ह सेवा घेत असतो, व्यंकटेश स्तोत्र घेत असतो. रोज रात्री 9:30ला लाईव्ह सेवा असते. काही कारणामुळे आता सध्या बंद आहे, तर डबल आपण सुरू करण्याचा प्रयत्न करूया. खूप छान वाटत होतं. मला फॅमिलीला घेऊन यायचं होतं, पण काही पर्सनल रिझनमुळे मी नाही आणलं. नाही तर ओम असेल, स्वामिनी असेल, कल्याणी असेल, माझी मिसेस, त्यांना सगळ्यांना आणायचं होतं. पण नेक्स्ट टाइम नक्की जाणार आहोत आम्ही डबल. मनामध्ये एक प्रकारचा आनंद होता. आणि अक्कलकोट हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी. आणि सगळेजण बघत होते की याच्यामध्ये तुम्ही काय काय सांगता. खूप जणांनी बघितलं, पण त्यांना बघितलं व्हिडिओ. आणि देव माणूस असेल, आपली आमची कलेक्टर मधले असतील, पुष्पा चौधरी म्हणून ऍक्टर आहे, त्यांची पण तिथे भेट झाली. पुष्पा चौधरी आत्या म्हणून आहे, देव माणूस मध्ये पण होत्या त्या, आणि आपली आमची कलेक्टर मध्ये पण आहे, त्यांची पण तिथे भेट झाली. खूप जण करत होते. मी म्हटलं त्यांना विचारू, त्यांना भेटलो. आणि आपली आमची कलेक्टर जी ऍक्टर आहे ती आमच्या शाळेमधलीच आहे, गोदावरी पब्लिक स्कूल, म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील आमची जी शाळा आहे त्यामध्येच ती ऍक्टर आहे. मानसी नाईक, शिवानी नाईक आमच्या गोदावरी शाळेमध्ये आहेत. ते त्यांच्याशी बोललो मी. ही जी आपली आमची कलेक्टर मधली आत्या, ज्यासोबत फोटो घ्यायचा योग आला. कधी कुठे कसे भेटेल हे महाराजांनी ना, पण खूप छान वाटलं. खूप जण गर्दी करत होते फोटो काढण्यासाठी. मी व्हिडिओ केला, फोटो काढला. आणि हे औदुंबर इथं महाराज बसत होते. आता हे सगळीकडे न्यायचं कारण हेच की सगळेजण बघत होते, सगळेजण विचारत होते की कोणतं युट्यूब चॅनल आहे, कशाचं आहे. अभिनंदन, स्वतःहून लोक अभिनंदन करत होते. मनाला खूप छान वाटत होतं माझ्या.
आणि विचारपूस करायचे, फोटो काढण्यासाठी करायचे. कारण की मी जो काही आहे तो महाराजांमुळे आहे. मी शून्य आहे, मला काहीही येत नाही. सगळेजण फोटो काढत होते, खूप छान वाटत होतं. कारण की अक्कलकोट मध्ये आपलं जे काही अचिव्हमेंट असतं ते आपण महाराजांच्या चरणाजवळ ठेवतो, आणि जेवढे 1 लाख सबस्क्रायबर आहे ते महाराजांच्या चरणाजवळ ठेवून दिले. आणि मनामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी होती की आपण जे काही करतोय महाराजांच्या इच्छेने ते महाराज करून घेत आहे. कारण की अक्कलकोट कोणी पण जाऊ शकत नाही, महाराजांची इच्छा असल्याशिवाय तिथं कोणीही जाऊ शकत नाही. आपण जे व्हिडिओ करतो त्या व्हिडिओ मध्ये आपण असं नाही करत की कोणी कोणता व्हिडिओ केला, कोणाची बरोबरी कधीच मी आयुष्यात केली नाही. कारण की मी आयुष्यात एक गोष्ट ठरलेलं आहे माझं की कधीच आयुष्यात कोणाची बरोबरी करायची नाही. आपलं काम प्रामाणिक करायचं, आपण आपलं शांतपणे करायचं, आणि जी खरी माहिती आहे, जी सत्य माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची, हाच माझा उद्देश आहे. कारण की महाराजांची सेवा खूप जण करतात, खूप जण महाराजांची सेवा, पण ऍक्च्युअल सेवा कशी करायची, सेवेमध्ये मन लागत नाही कोणाचं. सगळीकडे जे फोटो आहे ते फोटो फिरवत होतो मी, मनामध्ये एक प्रकारचा आनंद होता. कारण की आपण कसं माहेरी गेल्यानंतर आनंद होतो, तसं हे माझं माहेर आहे. अक्कलकोट म्हणजे माझं माहेर आहे. आणि महाराजांना भेटल्यावर महाराजांनी अलगत जवळ घेतलं आणि महाराजांनी हेच सांगितलं की अशीच तू सेवा आहे ती सेवा अखंड सुरू ठेव. म्हणजे कोणी काय बोलतय, कोण काय बोलतय, कोण त्रास देतय, कोण हे करतय, त्याच्याकडे लक्ष न देता महाराजांची सेवा, नामस्मरण हे चिरतरुण असतं. नामस्मरण कधीही थांबवायचं नाही, नामस्मरण कंटिन्यू सुरू ठेवायचं. आणि हीच सेवा आपण कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. कारण की अक्कलकोट, गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, नरसोबाची वाडी, गिरनारी, औदुंबर, सांगली जवळ औदुंबर आहे, कारंजा, लाडाच्या कारंजा, हे सगळे दत्तक्षेत्र. ह्या सगळ्या दत्तक्षेत्रामध्ये जायचं आहे. पुढे काही नियोजन आहे, गाणगापूरचं परत असेल, गिरनारीचं असेल. आता आपण चोळप्पा महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊया. तिथं पण दर्शन घेण्यासाठी आलो होतो. खूप जण बघत होते, खूप जण फोटो पण काढत होते, खूप जण जवळ येऊन सेकंड करत होते आणि अभिनंदन म्हणून सांगत होते. खूप छान वाटतं. आणि जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला जर मी कुठं जरी दिसलो, मला अवश्य येऊन तुम्ही स्वतःहून बोला. कारण की मी तुमच्यासाठी, तुम्ही मला ओळखत असता, मी तुमच्यासाठी अननोन असतो. तुम्ही स्वतःहून माझ्याशी बोलले तर मी 100% बोलतो आणि आवर्जून बोलतो. मला बोलायला खूप आवडतं. म्हणून याच्या पुढे कधीही कोणी सबस्क्रायबर असेल, कोणी व्हिडिओ बघत असेल, त्यांनी अवश्य माझ्या जवळ येऊन बोला की दादा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, किंवा ओळख दिली मी 100% बोलतो. मला खूप आवडतं बोलायला. चोळप्पा महाराजांच्या तिथं मंदिरात तिथं आलो होतो. महाराजांनी सांगितलं की सोहळ्या पहिले तुझी समाधी करल, नंतर मग मी जाईल. त्याप्रमाणे त्यांच्या समाधी पादुका आहे महाराजांच्या, तिथं आलो होतो. त्या गुरुजींशी बोललो, त्यांनी विचारलं, महाराजांच्या चरणाजवळ ठेवलं. खूप आनंद होत. खूप छान, मन शांत होतंय. हो, चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि यांचा आशीर्वाद फुला असेल, हे महाराजांचा आशीर्वाद असाच कायम राहो. आणि मनाला एक प्रकारची एनर्जी येते, महाराजांचा आशीर्वाद
कारण की आयुष्यात मला दुसरं काही नको. महाराजांचा आशीर्वाद आहे हा खूप आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको. खूप जण आता सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, गाणगापूरमध्ये खूप जण भेटायला आले होते. खूप जण स्वतःहून बोलले, खूप जण भेटले, खूप जणांनी फोटो पण काढले. खूप जण म्हटले दादा सेवा चांगली सांगता. आणि त्यांना काही काही जण, एक ताई होती तिथं रडली होती अक्षरशः, म्हणजे मला बघितलं त्यांनी आणि रडल्या त्या. मी म्हटलं रडू नका ताई, कारण की महाराज सर्वस्व आहे. मी कोण नाही, मी शून्य आहे. पण मनामध्ये एक प्रकारचं त्यांचं हे होतं की दादा आपली भेट कधी होणार, असं त्यांना वाटत होतं. महाराजांमुळे भेट झाली. त्यांना म्हटलं मी महाराजांमुळे भेट झाली, महाराज करून घेता. आणि अक्कलकोट गाणगापूरचा हा जो सिल्वर प्ले बटन ओपनिंगचा जो दिवस होता तो माझा खूप छान झाला. खूप म्हणजे खूप माझ्या आयुष्यातला सगळ्यात गोल्डन दिवस म्हणू शकता. गोल्डन दिवस आहे. मनाला खूप छान वाटलं, कारण की माझी आवड, माझं जे व्यसन आहे हेच आहे म्हणजे महाराज. महाराजांच्या शिवाय दुसरं काही नको मला. गुरुचैत्र, नवनाथ पारायण, स्वामी चैत्र, दुर्गा सप्तशती, महाराजांचं जप हेच माझ्यासाठी मौल्यवान आहे. मला बाकी दुसरं काही नको. हे जर भेटलं तर खूप आहे, सगळं जिंकलं मी. अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. जास्त लोकांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. आणि हीच महाराजांच्या चरणी मी सेवा आहे ती रुजू करतो. खूप छान वाटलं. आता पुढचा व्हिडिओ राहणार आहे तो सोलापूर मधला, शंकर महाराजांच्या मठामधला. अवश्य तो सर्वांनी बघावं. श्री स्वामी समर्थ.